श्री मच्छिंद्रनाथ मंदिर, नेहरू हाऊसिंग सोसायटी, नवरंग कॉलनी, नवरंग पाण्याटाकीजवळ, देवपूर धुळे येथे सूर्ययाग निमित्ताने यज्ञ विधी, नारायण पूजन, आरती व भंडारा कार्यक्रम संपन्न झाला। दिनांक 16 जुलै रोजी कर्क संक्रमण, सूर्याचा कर्क राशी प्रवेश, सर्व प्राणीमात्रांचे आधारस्थान असणाऱ्या मित्राला, तेजस्वी आदित्याला आहुती देऊन अग्निपूजन करून प्रसन्न करून घेण्यासाठी अग्नीची उपासना करणाऱ्या नाथपंथाने सामान्य जनांसाठी यज्ञ उपासना केली जाते। त्याचप्रमाणे सर्व विधीपूर्वक पूजा विधी करून श्री स्वामी मच्छिंद्रनाथ मंदिर येथे सकाळी 8 ते 11 असा विविध कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी देखील भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले। या सदर भंडाऱ्याच्या भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात या भंडाऱ्याचा लाभ घेतला। याबाबत अधिक माहिती ट्रस्टी यांनी दिली। आपण इथे स्वामी विश्वयोगी मच्छिंद्रनाथ महाराजांच्या मंदिरात उपस्थित आहोत। विश्वयोगी स्वामी मच्छिंद्रनाथांनी गेल्या अनेक दशकांपासून शतकांपासून लोकांच्या सामान्य जनांच्या कल्याणासाठी सतत कार्य करत आलेले आहेत आणि नवनाथांबद्दल सर्वत्र अनेक जण अतिशय विश्वास ठेवून श्रद्धेने भक्तीने त्यांचं पूजन करीत असतात। पण खरं कार्य स्वामी मच्छिंद्रनाथांचं जे आहे ते आहे विश्व कल्याणाचं, विश्व शांतीचं आणि विश्व स्थैर्याचं। आणि या कार्यासाठी त्यांनी अनेक आपले शिष्य तयार केले आणि त्यातील एक म्हणजे सद्गुरू परमपूज्य योगेश्वरानंद डॉक्टर श्री मंगलनाथ महाराज, की ज्यांची गादी इथे आहे इकडे। तर या विश्वयोगी स्वामी मच्छिंद्रनाथांच्या शिष्यांनी वयाच्या 10व्या वर्षापासून इथे कार्य करण्यास सुरुवात केली। चित्रकूटला विश्वयोगी स्वामी मच्छिंद्रनाथांनी पहिल्या गादीची स्थापना केली आणि या गादीवर ज्या बालकाला ते आसनस्थ करतात त्या बालकाचं वय असतं अवघं 10 वर्ष आणि वयाच्या 10व्या वर्षापासून योगाची दीक्षा घेतलेला तो बालक आपल्या आजन्म हे जनसेवेचं व्रत आचरत असतो आणि त्यातूनच विश्वयोगी स्वामी मच्छिंद्रनाथांनी दिलेल्या आदेशानुसार वर्षातून जे 2 सूर्याची संक्रमणं होतात ती एक असतं मकर संक्रमण आणि दुसरं असतं कर्क संक्रमण। मकर संक्रमण 14 किंवा 15 जानेवारीला असतं आणि सूर्याचं जे दुसरं संक्रमण असतं कर्क संक्रमण ते 16 जुलैला असतं। आणि 16 जुलैला संपूर्ण जगभरामध्ये म्हणजे आता पुणे, नागपूर, मुंबई, महाराष्ट्रात सुद्धा सगळीकडे आज हा सूर्ययाग होतो आहे, झाला आहे। आणि सूर्ययागाचं महत्त्व असं आहे की सूर्य हा संपूर्ण जगाला तेज आणि आरोग्य प्रदान करणारी देवता आहे आणि या देवतेला दिलेल्या आहुत्या या सर्वांच्या कल्याणासाठी असतात। आणि म्हणून सर्व नाथ शिष्य, भाविक आणि सर्वच लोक या मंदिरात येऊन आपलं अर्घ्यदान हे या यज्ञामध्ये देत असतात। नुकताच इथे सूर्ययाग संपन्न झालेला आहे आणि भंडाऱ्याचा प्रसादही चालू आहे। ताक आणि खिचडी हा मुख्य नाथ संप्रदायाचा प्रसाद असतो आहे। आता येणाऱ्या गुरुपौर्णिमेला सुद्धा या मंदिरात खूप मोठा उत्सव होणार आहे आणि सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या उत्सवात सहभागी व्हावं आणि इथे मिळणाऱ्या विश्वशांतीचा अनुभूती घ्यावी आणि मनशांतीची अनुभूती घ्यावी आणि त्याचबरोबर भंडाऱ्याचा प्रसादही आपण सर्वांनी घ्यावा असं नाथ सेवा समितीतर्फे मी सर्वांना आवाहन करते। श्रीनाथ जयनाथ, जय जयनाथ।